Berry style. तेरे घर आया मैं आया तुझको लेने, दिल के बदले में दिल का नजराना देने। तेरे घर आया मैं आया तुझको लेने, दिल के बदले में दिल का नजराना देने। तेरी धड़कन क्या बोले रे सुन 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 सुन। नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनल. तर मित्र, तुम्ही आजचा इथं व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवणार आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज आहे, ती पडणार आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं मिळून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि इन्स्टॉल इथं करू शकता. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि त्यासोबत तुम्ही टेलिग्रामवरती सर्च करू शकता एज्युकेशन. तर सुद्धा तुम्ही सर्च करून सुद्धा इथं चॅनल जे ते जॉईन करू शकता आणि इथं ॲप जो आहे इथं डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्र, आपले जे त्याच्या इथं व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं अपलोड होत असतं. तर तिथून तुम्ही जे ते डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्र, तुम्ही आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथे सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवर अशा प्रकारच्या व्हिडिओ ते रोज येत असतात मित्र. अजून जिथे आपल्या इथं इंस्टाग्राम अकाउंट इथं फॉलो केलं असेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा आपले जिथे काही अपडेट आणि रील्स वगैरे इथं येत असतात मित्र. चला तर मित्र, आपण जिथे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र, आपल्या इथे सर्वात आधी VPN जे असेल ते आपल्या इथे कनेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर बॅकग्राऊंड आपला कॅपकट ॲप आहे तो आपल्या इथे ओपन करायचा. ओपन केल्यानंतर अशा प्रकारचे काही इमेजेस दिले तर यातून तुम्ही कोणताही इथे इमेज घेतल्यानंतर आता आपल्याला त्याची जी लेअर असेल ती आपल्या इथं 30 सेकंदापर्यंत इथं करून घ्यायची. तर आता मी इथे सर्वात आधी ह्याची जी लेअर आहे ती 30 सेकंदापर्यंत इथं करून घेतो. त्यानंतर आपल्या परत त्याच्या सुरुवातीला जिथे इथे येऊन जायचे. त्यानंतर ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं. त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा भेटवाला आहे ते व्हिडिओ दिला तो ॲड करून याचा जो काही ॲड असेल तो सर्वात आधी आपल्या इथे एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा. तर इथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला जिथे काय करायचं बिटनुसार इमेज जो असेल तो आपल्या इथे स्प्लिट करायचा. तर आता बिट 2 वरती येऊन इथं स्प्लिट कर, परत बिट 3 वरती जिथे आपल्या इथे येऊन जायचे त्यानंतर स्प्लिट करायचं, परत बिट 4 वरती येऊन जिथे आपल्या इथे स्प्लिट करायचे, परत बिट 5 वरती जिथे आपल्या इथे येऊन जिथे स्प्लिट करायचे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपल्या इथे जेवढे काही बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इथं इमेज जे असतील ते इथं स्प्लिट करून घ्या. तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आपण जो इथं बिटवाला व्हिडिओ ॲड केला होता त्याला इथे डिलीट करून टाका. तर डिलीट वगैरे झाल्यानंतर आता आपल्याला इमेज जे असतील ते रिप्लेस करायचे. तर रिप्लेस करण्यासाठी सेकंड इमेजवरती येऊन आपल्याला रिप्लेस ऑप्शनमध्ये जायचे. त्यानंतर फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला जो कोणता इथे इमेज घ्यायचा असेल तो इमेज घ्या आणि अशा प्रकारे इथे रिप्लेस जे इथं करून घ्या. तर तुम्हाला आता इथं रिप्लेस कसं इमेजेस करायचे तर माहीत पडले तर तुम्ही ही स्टेप फॉलो करून आता इथे जेवढे काही इमेजेस असतील ते तुम्ही इथं रिप्लेस करून घ्या. ओके, तर मित्र, आता आपल्या इथं ॲनिमेशन द्यायचं. ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करायचं. त्यानंतर आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर आपल्या इनमध्येच आपल्या इथं एक ॲनिमेशन भेटणार आहे. तर त्याचं नाव आहे मित्रांनो इथं फोटो कनेक्ट. अशा प्रकारचा कनेक्शन अशा प्रकारचं ॲनिमेशन तिथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर आपल्या परत सेकंड इमेजवरती येऊन जायचं. सेकंड इमेजवरती आल्यानंतर आपल्या परत जिथे इथं काय करायचं बघा मित्रांनो, आपल्या जिथे इनमध्ये येऊन जायचं. इनमध्ये आल्यानंतर आपल्या इथं जिथं रॉ पर्टिकल हा जो ॲनिमेशन तिथे देऊन टाका. त्यानंतर परत नंतरचा जो काही इमेज असेल त्यावरती आपल्याला येऊन आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन जायचं. कॉम्बोमध्ये आल्यानंतर इथं स्टेट अँड डिसॉर्डर अशा प्रकारचं ॲनिमेशन तिथं अप्लाय करा. केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन जायचं. त्यानंतर वे ॲम्प्लिफिकेशन अशा प्रकारचं ॲनिमेशन तो आपल्या इथं करून टाका. केल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काही इथं असेल मित्र इमेज त्यावरती येऊन आपल्या परत इथं डिस्टॉर्ट लेफ्ट हा ॲनिमेशन तो अप्लाय करा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला जिथे ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट अँड स्टेज अशा प्रकारचं ॲनिमेशन तो अप्लाय करा. केल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काही इथं इमेज असेल त्यावरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपल्या कॉम्बोमध्ये येऊन इथं वॉटर ब्रीथ अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो अप्लाय करा. परत नंतरचा जो काही इथं इमेज असेल त्यावरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत इनमध्ये येऊन जायचं. इनमध्ये आल्यानंतर आता इथं बघा इथं ॲनिमेशन जो आहे तो इथं शो होत नाही आहे, पण तुम्ही वरती जो बघू शकता अशा प्रकारचं ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय करून टाका. ते केल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काही इथं इमेज असेल त्यावरती जिथे आपल्या इथं येऊन जायचं. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचे. परत इनमध्ये आल्यानंतर जिथे आपल्याला रॉक वर्टिकली हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर परत नंतरचा जो काही आपला इमेज असेल त्यावरती येऊन जायचे. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचे. परत जिथे आपल्या मित्र बघा काय करायचं आता एक कॉम्बोमध्ये इनमध्ये येऊन जायचं. इनमध्ये आल्यानंतर परत आपल्या इथं रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे ॲनिमेशन आहे सॉरी मित्रांनो तो आपल्या इथं करून टाका. केल्यानंतर आपला जो काही परत नंतरचा जो इथं असेल मित्र इमेज त्यावरती येऊन जायचं. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन जायचं. त्यानंतर रश फोकस हा जो इथं ॲनिमेशन तो अप्लाय करून टाका. केल्यानंतर नंतरचा जो काही इथं असेल मित्रांनो इथं इफेक्ट सॉरी मित्र इमेज त्यावरती येऊन आपल्या कॉम्बोमध्ये येऊन जाऊन ट्रेंड 3 हा जो ॲनिमेशन तो इथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काही इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं. कॉम्बोमध्ये येऊन इथं ब्राईट स्लाइड हा जो ॲनिमेशन तो अप्लाय करा. परत नंतरचा जो काही इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या इथं डिस्टॉर्ट लेफ्ट हा द्यायचा आहे आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. त्यावरती आपल्याला येऊन इथं डिस्टॉर्ट जे ते इथं राईट द्यायचं आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला येऊन जायचं आहे आणि परत आपल्या इथं डिस्टॉर्ट लेफ्ट आहे तो द्यायचा आणि शेवटच्या इमेजला परत डिस्टॉर्ट राईट हा जो ॲनिमेशन आहे तो देऊन टाका. तर अशा प्रकारे इथं आपलं ॲनिमेशन इथं देऊन झाल्यानंतर आता आपल्या सेकंड इमेजवरती येऊन जायचं आहे. त्यानंतर आपल्याला जिथे व्हिडिओ इफेक्ट सॉरी मित्र बॉडी इफेक्टमध्ये येऊन जायचं. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये आपल्याला एक इफेक्ट भेटणार आहे त्याचं नाव मित्र टेक्नॉलॉजी 3 हा अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे इमेज तिथं करून घ्या. परत नंतरच्या नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं. नंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये एक आपल्याला इफेक्ट भेटणार आहे
त्याचं नाव आहे मित्रांनो फिल्म इंट्रो. हा जो तो अप्लाय करून ह्याची ॲडजस्टमेंट 2 इमेज पुरती तर करून टाका. प्रत्येक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्याला जिथे व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ग्रॅफिटीच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे. त्यानंतर तिथे एक आपला इफेक्ट भेटणार आहे मित्रांनो. त्याचं नाव आहे मित्रांनो डॅमेज. अशा प्रकारचा डॅमेज अर्चिवा. तर हा इथं आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे ते 2 इमेज पुरती इथे करून टाका. प्रत्येक 2 इमेज सोडायचे. 2-3 इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन इंट्रो आणि आउट्रोमध्ये येऊन जायचं आहे. इथं जिथं हाय स्पीड अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो इथं आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती जायचं आहे. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये पोलराइड कोड हा जो इफेक्ट भेटेल तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे याची 2 इमेजवरती इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये एक अशा प्रकारचा इफेक्ट भेटणार आहे वेस्टर्न ॲक्शन. तर इथं आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे आहे त्याची एंडपर्यंत इथं करून घ्या मित्रांनो. तर मित्र ओके. तर मित्र आपला जो आजचा ते व्हिडिओ होता तो इथं अशा प्रकारे इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्याला आता हा जो व्हिडिओ होता इथे एक्सपोर्ट करायचा. एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं म्हणजे आपला जो आजचा व्हिडिओ तो इथं एक्सपोर्ट होण्यास इथं सुरुवात होऊन जाईल मित्र. तर मित्र आपल्या जे आजच्या त्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि नक्की करा मित्र. तर मित्र अजून इथं आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवर अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे रोज येत असतात मित्र. तर मित्र भेटतो आपण त्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.